श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला प्रगटण्यापूर्वी तीर्थक्षेत्रांचं भ्रमण करत होते. ते नारायण सरोवराजवळ पोहोचले. तिथे त्यांनी पाहिलं की या पुण्यदायी सरोवरात स्नानासाठी भोळ्या भाविकांकडून कोणी राधाकृष्ण ब्रह्मचारी दक्षिणा म्हणून कर आकारतायत. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांना या सरोवरात स्नान करू देत नाहीयेत. त्यांच्या शब्दाबाहेर कोणी जाऊ नये म्हणून त्यांनी 4 गुंडही नेमले आहेत. स्वामींना हा प्रकार आवडला नाही. एकदा ते थेट सरोवरात स्नानासाठी निघाले. त्या गुंडांनी स्वामींना अडवलं. स्वामींनी आधी त्यांना प्रेमाने समजावलं, ते ऐकले नाहीत. स्वामी शेवटी अंतराळ मार्गाने कोणीही डोळे मिचकवायच्या आत सरोवरात पोहोचले आणि पाण्यावर तरंगत मांडी घालून बसले. हा चमत्कार पाहून त्या गुंडांना कापरं भरलं. बाकीच्यांना आश्चर्य वाटलं. कोणीतरी राधाकृष्ण ब्रह्मचारींना बोलवून आणलं. स्वामींचा चमत्कार आणि अलौकिक लीला पाहून त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. या प्रसंगातून लक्षात येतं की स्वामींना ईश्वराच्या नावाखाली पैसे कमावणाऱ्यांची, श्रद्धेचा धंदा करणाऱ्यांची चीड होती. रील आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.